काल आपण थर्ड टर्म ॲडजस्टमेंट स्टार्ट केली होती, राईट आहे. आज पण आपण थर्ड टर्म ॲडजस्टमेंटच करणार आहेत, फक्त थोडेसे वेगळे प्रॉब्लेम करणार आहेत कालच्यापेक्षा. तर कालच्यासाठी जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले होते ते होते इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस a² विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू 1/a इंटू टॅन इनवर्स ऑफ x/a प्लस c. दूसरा फॉर्म्युला होता इंटिग्रेशन ऑफ 1/x² माइनस a² विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू 1/2a इंटू लॉग ऑफ x माइनस a डिवाइड बाय x प्लस a. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे नाही. आज जे क्वाड्रेटिक इक्वेशन देणार सेम कंडिशन थर्ड टर्म ॲडजस्टमेंट यूज करण्यात बरं, आणि लगेच ओळखून येईल तुम्हाला की नेमकं हा प्रॉब्लेम काय आहे. आणि आणखीन एक गोष्ट क्लिअर की मी तुम्हाला डायरेक्टली आन्सर काढायला बी शिकवण्याचं, ठीक आहे. बट आजचे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आज जे यूज होणार ते इंटिग्रेशन ऑफ 1 इनर स्क्वेअर रूट ऑफ, आज काय असेल स्क्वेअर रूट मध्ये, ठीक आहे. जर समजा a² मायनस x² असेल, a² मायनस x² असेल तर काय येईल साइन इनवर्स ऑफ x/a प्लस c आन्सर येईल, ठीक आहे. आणि जर समजा इंटिग्रेशन मध्ये 1 इनर स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस a² असेल विथ रिस्पेक्ट टू x, तर लक्ष द्या उत्तर येईल लॉग ऑफ x प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस a² प्लस c. आणि सेकंड वन इंटिग्रेशन ऑफ इनर स्क्वेअर रूट ऑफ x² माइनस a² विथ रिस्पेक्ट टू सॉरी 1 इनर स्क्वेअर रूट ऑफ x² माइनस a² विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ x² माइनस a² प्लस c. चेक करा, ठीक आहे, आजच्यासाठीचे लागणारे इम्पॉर्टंट फॉर्म्युले, ठीक आहे. बरं, लिहिण्यापेक्षा आधी थोडं समजून सांगू, ठीक आहे. इथे चेक करा रे, तिन्ही कंडिशन मध्ये चेक करा. डिनॉमिनेटर मध्ये काय रे स्क्वेअर रूट आहे, क्लिअर. म्हणजे आतापर्यंत क्वाड्रेटिक इक्वेशन स्क्वेअर रूट मध्ये होतं का नाही, याच्यामध्ये येणार आहे, ठीक आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट नीट लक्षात रे, इथं कॉन्स्टंटचा स्क्वेअर आहे नंतर मायनस व्हेरिएबलचा स्क्वेअर आहे, तेव्हा साइन इनवर्स ऑफ x/a कळलं. आणि जर समजा इनर स्क्वेअर रूट ऑफ x व्हेरिएबल आधी असेल, मग प्लस असो की मायनस असो, व्हेरिएबल आधी असेल प्लस असो की मायनस असो, आन्सर कशामध्ये येते लॉग मध्ये. जर x नंतर असेल तर साइन इनवर्स, कळलं. हा, आता आन्सर चेक करा, दोन्ही लॉग मध्ये येणार आहे, फक्त x प्लस ही क्वांटिटी करायची, x प्लस जी डिनॉमिनेटर मध्ये क्वांटिटी ती करायची, फायनल आन्सर येऊन जाते. कळलं, अवघड आहे का, लक्षात ठेवायचं कसं कळलं. जर व्हेरिएबल आधी असेल तर आन्सर लॉग मध्ये, आणि जे डिनॉमिनेटर त्याच्यामध्ये किती ऍड करायचं फक्त x व्हेरिएबल ऍड करायचं, कळलं. आणि जर व्हेरिएबल नंतर असेल तर साइन इनवर्स मध्ये. हे फॉर्म्युला प्रूव्ह केला होता आपण, प्रूव्ह केला होता का कंपोजिट फंक्शन मध्ये केला होता, ठीक आहे. कंपोजिट फंक्शन समजून सांगत असताना केला होता, ठीक आहे. केला नसेल तर मी समजून सांगतो, काय अडचण नाही, काय गडबड नाही. ओके, चलो हे 3 लिहून घ्या. तिन्ही कसं काय ओळखायचे कळालं. चलो प्रॉब्लेम मी समजून सांगतो.
मग आता प्रॉब्लेम स्टार्ट करू. ठीक आहे, आता लग जरा प्लीज रिक्वेस्ट, काही गडबड करायचं नाही. मी इंटिग्रेशन मध्ये प्रॉब्लेम कम्प्लिटली समजून सांगतो. मग जर समजा टाइप कसा ओळखायचं माहिती आपल्याला, न्यूमरेटर मध्ये काय पाहिजे रे, कॉन्स्टंट. डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बट स्क्वेअर रूट का असून क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिजे. कसलं क्वाड्रॅटिक, जसं काय लिहितो मी, समजा एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस काय 9 विथ रिस्पेक्ट टू x. चेक करा, i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय रे 2 डिवाइड बाय इनर स्क्वेअर रूट ऑफ काय एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 9 विथ रिस्पेक्ट टू x. मला जेव्हा असा प्रॉब्लेम देते ना कोणी, तर मी प्रॉब्लेम बघितल्या डायरेक्टली आन्सर पण सांगू शकतो. ठीक आहे, बट मी तुम्हाला ते नंतर सांगेन. ठीक आहे, ह्याचा आन्सर किती येते ते सांगतो मी, तुम्हाला कळेल. इथे लिहू, मी तुम्हाला विश्वास आहे का नाही बघावं लागेल ना. i इज इक्वल टू फायनल आन्सर सांगायलो मी. ठीक आहे, लॉग ऑफ ते बी 2 इंटू लॉग ऑफ काय इन अ ब्रॅकेट x प्लस 2 प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 9 प्लस c. काय प्लस सी, हे फायनल आन्सर आला पाहिजे. ठीक आहे, मग चेक करू. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो, मी टेन्शन ना घेऊ, बट एकच करायचं ते सांगतो. पहिली गोष्ट क्लिअर सांगतो की न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट आणि डिनॉमिनेटर मध्ये जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल मग ते स्क्वेअर रूट मध्ये येऊ द्या किंवा बिना स्क्वेअर रूटचा होऊ द्या. कुठली मेथड यूज करतो, थर्ड टर्म. कोणती मेथड यूज करायचं, थर्ड टर्म. इथे लिहू मी, थर्ड टर्म इज इक्वल टू काय रे, फॉर्म्युला काय 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x चा स्क्वेअर. मग थोडीशी मदत पाहिजे, 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x किती आहे रे 4, 4 चा स्क्वेअर बेक बे बे 4, 2 चा स्क्वेअर किती येते रे 4. म्हणजे 4 तुम्हाला काय करायचंय, ऍड करायचंय, सबट्रॅक्ट करायचं. लिहायची गडबड नको, लक्ष द्या. i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 डिवाइडेड बाय, चेक करा रे, इनर स्क्वेअर रूट ऑफ प्लीज एक्स स्क्वेअर. ठीक आहे, प्लस 4x मायनस सॉरी प्लस 4 मायनस 4 आणि प्लस 9 विथ रिस्पेक्ट टू x. प्लीज रिक्वेस्ट, कोणीही गडबड करायची नाही. हा 2 कसा आहे रे, कॉन्स्टंट, इंटिग्रेशनच्या बाहेर 1 अपॉन इनर स्क्वेअर रूट ऑफ, मी अंडरलाइन करतो, त्या 3 क्वांटिटी साठी तुम्ही काय लिहू शकता चेक करा. राइट, x प्लस 2 चा स्क्वेअर आणि मायनस 4 आणि प्लस 9 इथे काय तर प्लस 5 विथ रिस्पेक्ट टू x. मग आता तुम्हाला सांगितलं मी की असं परफेक्ट स्क्वेअर आलं त्याला काय करायचं, सबस्टिट्यूट करायचं. पार्ट झालं आता, पुट t इज इक्वल टू किती रे x प्लस 2 डिफरेंशिएट अबोव इक्वेशन रिस्पेक्ट टू x, dt बाय dx इज इक्वल टू 1, तर dt इज इक्वल टू काय रे dx. मग i ची व्हॅल्यू काय होते, i ची व्हॅल्यू होत असते इंटिग्रेशन ऑफ काय रे 1 अपॉन इनर स्क्वेअर रूट ऑफ t स्क्वेअर प्लस ह्या 5 ला मी रूट 5 चा स्क्वेअर लिहू का, हो किंवा नाही. ह्या 5 ला मी रूट 5 चा स्क्वेअर लिहू शकतो का, परफेक्ट स्क्वेअर. मग आता फॉर्म्युला कुठला बसला ते चेक करा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये जर व्हेरिएबलचा स्क्वेअर प्लस कॉन्स्टंटचा स्क्वेअर असेल विथ रिस्पेक्ट टू असेल तर उत्तर काय दे, लॉग ऑफ x प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस c. करेक्ट आहे रॉंग आहे. मग इथे चेक करा, i इज इक्वल टू 2 ला 2 इंटू लॉग ऑफ काय रे, हा ब्रॅकेट मध्ये t प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ t स्क्वेअर प्लस रूट 5 चा कितीचा, रूट 5 चा स्क्वेअर प्लस c. फक्त तुम्हाला काय करायचं रे, t ची व्हॅल्यू t ला द्यायचं. मग t ची व्हॅल्यू देत असताना 2 इंटू लॉग ऑफ, हा t ची व्हॅल्यू किती रे x प्लस 2 प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ x प्लस 2 चा स्क्वेअर आणि रूट 5 चा स्क्वेअर किती येते रे 5. रूट 5 चा स्क्वेअर किती येते, रूट 5 चा स्क्वेअर काय येते 5 आणि प्लस c. सिंप्लिफाय करायला, सिंप्लिफाय करा काय तर 2 इंटू लॉग ऑफ हा x प्लस 2
प्लस हाँ फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस 5 प्लस सी 4 प्लस 5 नाही म्हणजे डिनॉमिनेटर मधलीच क्वांटिटी येत असते. कळलं? इझी आहे. फक्त लक्षात ठेवायचं व्हेरिएबल अगोदर आलं तर आन्सर कशामध्ये येते लॉग मध्ये. व्हेरिएबल जर अगोदर आलं तर लॉग मध्ये आणि व्हेरिएबल नंतर आलं तर साइन इनवर्स फिक्स. अजून उद्यामध्ये हा टाइप तुम्हाला कव्हर अप करून देतो. ठीक आहे. चल लवकर लिहा. चलो लिहा लवकर. आणि आणखी एकदा त्याच गोष्टी रिपीट करतोय मी. जर समजा इंटिग्रेशन व्यवस्थित समजायचं असेल तर काय करायचं जे व्हिडिओज टाकलेत ते स्टार्टिंग पासून व्यवस्थित बघायचे. ठीक आहे. बघितले का एक क्या होता एक एक देखो पूरा. ठीक है. आणि संडेला रिवीजन करणार आहे. हाँ पेपर भी है पेपर झालं खाऊन पिऊनच यायचं येताना. तसं 90 मिनिट्स 40 मार्कात. ठीक है. चलो इंटीग्रेशन ऑफ हाँ 3 डिवाइडेड बाय इनर स्क्वेयर रूट ऑफ एक्स स्क्वेयर प्लस 5x प्लस 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स. तसं काही नंबर लिहू शकतो बरं का मी. मला जे रॅन्डमली डोक्यात येतात ते लिहितो मी. ठीक आहे. याचा डायरेक्टली फायनल आन्सर भी माहिती आहे मला. ठीक आहे. बट आता डायरेक्टली फायनल आन्सर लिहित नाही. ठीक आहे. जर कोणाचा आत्मा भटकत असेल तर सांगा लिहून देतो. 3 डिवाइड बाय इनर स्क्वेयर रूट ऑफ काय रे एक्स स्क्वेयर प्लस 5x प्लस 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा चलो एवढं किती जणांना कळालं रे की हे थर्ड टर्म ऍडजस्टमेंटचा प्रॉब्लेम आहे. कशामुळे कळालं. ओके माइंड में सेट. ठीक है पक्का 100% नो डाउट क्लिअर असायला पाहिजे. कळलं. चलो मग काय रे हा पुट. अरे पुट कशाला थर्ड टर्म आहे. सॉरी 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 थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ काय रे एक्स चा स्क्वेअर. ठीक आहे. मग काय 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ किती रे 5 चा स्क्वेअर. डिवायडेशन होते का नाही. मग काय करायचं सेपरेट सेपरेट स्क्वेअर करायचं. हा एकदा किती ऍड करायचं आणि मायनस किती करायचं प्लस 3 डिवाइड बाय काय म्हणजे किती आहे 1 विथ रिस्पेक्ट टू 3 कॉन्स्टंट काढू शकतो बाहेर. चलो पहिल्या 3 टर्म साठी काय करायचं परफेक्ट स्क्वेअर एक्स प्लस हा 5/2 चा स्क्वेअर. हा येतं किती रे 4 1 4 4 कम 12 12 2 24 13. कसली 13 -13 विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय पुटअप करायचं रे थँक्यू पुट टी इज इक्वल टू एक्स प्लस मायनस का प्लस
plus 5/2. Differentiate our equation respect to x. dt by dx is equal to 1. तर dt is equal to dx. बरं, कुणाला काय अडचण आहे का रे? मग मला थोडीशी मदत करा. I is equal to I is equal to काय रे? 3 into integration of 1 upon inner square root of t square minus root 13 2 चा होल स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू t. कुठला फॉर्म्युला वापरायचा रे इथे? जर इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन इनर स्क्वेअर रूट ऑफ व्हेरिएबल आधी असेल मग प्लस असो की मायनस असो, उत्तर कशात येते? लॉग मध्ये. कसं करायचं? लॉग घ्यायचं, पुन्हा काय करायचं? एक्स घ्यायचं, प्लस काय करायचं? प्लसच घ्यायचं बरं का. इनर स्क्वेअर रूट ऑफ जी क्वांटिटी आहे तीच लिहायचं, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. अवघड करे? कसले हुशार आहेत तुम्ही, सगळे येते तुम्हाला. मीच उग काहीतरी मूर्खासारखं सांगायला उगा. हाँ चलो, I इज इक्वल टू 3 इंटू लॉग ऑफ, उत्तर किती येतं रे? t प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ टी स्क्वेअर मायनस किती रे? रूट 13 डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर आणि प्लस सी. फक्त टी ची व्हॅल्यू काय करायचं? लॉग ऑफ एक्स प्लस 5/2 प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ काय 5 एक्स प्लस 5/2 चा स्क्वेअर मायनस 13/4 आणि प्लस सी. ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर डायरेक्टली फायनल लिहितो. आता मी मधली एक स्टेप रिकामी करायलो बरं का. मी मधली एक स्टेप मी रिकामी करायलो, चेक करा कळते का. इनर स्क्वेअर रूट ऑफ फायनल आन्सर काय तर एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 3. सिम्प्लिफाय करा तुम्ही, ते कॉन्स्टंटची शेवटच्या बेरीज करा, 3 येते चेक करा. कळलं? हा हे ह्याचा हाफ घ्यायचा असतं मिडल टर्मचा. ते सांगतो की तुम्हाला शॉर्टकट शेवटी. मी अजून निगेटिव्हची घेतली नाही बरं का. ह्याच्यामध्ये भरपूर सारी व्हरायटी आहे, बट तुमच्या कामाचे जे आहेत, जे डिप्लोमाला आहे ते मी सगळं घेतोय. ठीक आहे, असला एकही प्रॉब्लेम मिस नाही करणार, टेन्शन नाही घ्यावी. कळालं? आता काही काही जणांना लई झटका दे, सर ह्याच्यासोबत हे आलं तर त्यासोबत ते आलं तर. सगळे डाऊट क्लिअर करतो तुमचे, ह्याच्यासोबत ते त्याच्यासोबत ते सगळे डाऊट क्लिअर. तुम्हाला डाऊट तर येऊ द्या. हा टाइप थोडासा हटके, बरं सोपं आहे का नाही? पक्का उत्तर माहित असतं आधीच. आणि जी व्हिडिओची लिंक पाठवलेली आहे ती बाकीच्या फ्रेंड्सना शेअर करा. आली का लिंक? गेली का? मग बघा तरी म्हणा, फरक कळते. चलो, इंटीग्रेशन ऑफ 5 डिवाइडेड बाय इनर स्क्वेयर रूट ऑफ एक्स स्क्वेयर माइनस 8x प्लस 3 विथ रिस्पेक्ट टू x. ठीक है, चलो. I इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ 5 डिवाइडेड बाय इनर स्क्वेयर रूट ऑफ एक्स स्क्वेयर माइनस 8x प्लस 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स. कुठल्या मेथडने करायचंय? का बर?
आपली मेथड चालू आहे म्हणून. हा मग क्लिअर ओळख झाली. मग बस झालं. नाहीतर मी म्हणायला म्हणून करू नका बरं का. हा 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स किती आहे. हा -8 लिहा +8 लिहा. परफेक्ट स्क्वेअर काय येणार आहे पुन्हा प्लसच येणार आहे ना. त्यामुळे काय जमतील सर -8 घेतले चालते काय. -8 घेतले तर चालते +8 घेतले चालते. काय रे 16 आला. आय ची व्हॅल्यू किती रे. इंटिग्रेशन ऑफ 5 डिवायडेड बाय इनर स्क्वेअर रूट ऑफ काय x² - 8x + 16 - 16 + 3 विथ रिस्पेक्ट टू x. 5 बाहेर इंटिग्रेशन मध्ये 1 पहिल्यांसाठी काय रे इनर स्क्वेअर रूट ऑफ किती x - 4 चा स्क्वेअर. करेक्ट आहे का. x - 4 चा स्क्वेअर कळालं का. हा पुन्हा या दोघांचं काय येईल रे. हा -16 + 3 - 13 विथ रिस्पेक्ट टू x. काय पुटायचं. थँक्यू. पुट t = x - 4. तसं पुट करायची गरज नाही बरं का. बट ते मी तुम्हाला कंपोजिट फंक्शन असं डायरेक्टली सांगितलं नाही. त्यामुळे मी काय करतो माहिती का सोप्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. dt/dx = 1. तर dt ची व्हॅल्यू किती आहे रे dx. मग I किती येते I = 5 इंटिग्रेशन मध्ये 1 इनर स्क्वेअर रूट ऑफ t² - √13 चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू t. चलो इथं फॉर्म्युला कोणता वापरायचा. पहिल्यांदा जर स्क्वेअर रूट मध्ये जर व्हेरिएबल आला तर काला पक्का लॉग ऑफ ते बी काय करायचं x व्हेरिएबल अधिक जी आहे ती टर्म जी आहे ती टर्म प्लस सी. लक्षात कसं ठेवायचं. क्या टी dt क्या ना फिर देख रहा नहीं क्या वो. नहीं टी टी है. देखना ऐसे करके ऐसे किया मैं. ये पक्का dt लिखा था इस बार मैंने. हाँ, जब नहीं लिखता तो नहीं लिखता बोलता मैं. चलो हाँ मिट्टू लोग I = 5 इंटू सांगा लॉग ऑफ हाँ t प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ t² - √13 चा स्क्वेअर प्लस सी. चलो मला t ची व्हॅल्यू t ला देऊन टाका. मग येईल 5 इंटू लॉग ऑफ x - 4 प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ x - 4 चा स्क्वेअर -13 प्लस सी. कॅल्क्युलेशन करा म्हणजे फायनल आन्सर लिहा तुम्ही. 5 इंटू लॉग ऑफ हा काय रे x - 4 प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ x² - 8x प्लस 3 प्लस सी. कारण +16 येते आणि पुढचं -13. माझी कॅल्क्युलेशन फास्ट आहे. इन्हें चुप ऐसे खुला खुला जगह रख रहा और दिख करना. समझ में नहीं आया अभी. समझ में आया कि नहीं आया पक्का. फिर वेरिएबल कौन है यहाँ पे x है बोल के x प्लस इन स्क्वायर रूट ऑफ यही क्वांटिटी. अब यहाँ पे कौन है t है वेरिएबल तो t प्लस यही क्वांटिटी. खत्म. लोकांची उगच लोकांची भावना अशी इंटिग्रेशन झाली की इंटिग्रेशन अवघड आहे अवघड आहे. बदनाम करून ठेवलं इंटिग्रेशनला. हा मला सांग मागच्या सेमिस्टर पेक्षा या सेमिस्टरला कसं वाटायला. मागच्या सेमिस्टरला एखादी गोष्ट कळणार तर गेलं तर हा इथं काय तर होलेलं का असं एकदा तरी असं म्हणजे जमलिंग झाली का नाही. इथं एकदम स्मूथली चालू आहे की नाही. आणि हे जेव्हा मी पहिल्यांदा म्हणलो तेव्हा लोक काय म्हणले म्हणजे माझ्याकडे बघताना काय अरे काही सांगते नाही. आणि आणखी एक सांगतो म्हणजे तुम्हाला असं वाटेल मॅक्सिमम इंटिग्रेशन कळत नाही लोकांना. ठीक है चलो नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ करता तुम्ही एक 2 डिवाइडेड बाय इनर स्क्वेअर रूट ऑफ
एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 18 विथ रिस्पेक्ट टू एक्स. चलो ट्राय करा. एक 2 ते 3 मिनिट वेळ देतो. ठीक आहे. 4:38 मिनिट झालेत. 4:40 मिनिटापर्यंत. हा फायनल आन्सर लिहू. आन्सर लिहितो, चेक करा किती जण आले ते. I इज इक्वल टू 2 इंटू लॉग ऑफ x मायनस 3 प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 18 प्लस c. किती जण चालले रे? आलं का? आलं? चलो -9 +9 आता बीच में का. हाँ और 9 का परफेक्ट स्क्वायर भी आता, 3 का स्क्वायर. इन्हें स्क्वायर रूट ऑफ 9 का स्क्वायर लिखा होते कभी कभी. ठीक है, लेकिन वो 9 परफेक्ट स्क्वायर है ना 3 का. जरा तो ठीक है, जो भी है सो अभी भी मत करो. ठीक है. नेक्स्ट मग आज साइन वाले भी घ्यायचे का मग? ठीक आहे, ह्यालाच कंटिन्यू करू मग. ठीक आहे, मग नेक्स्ट समझ में नहीं है? अच्छा ओके. इंटीग्रेशन ऑफ 4 डिवाइडेड बाय इनर स्क्वेयर रूट ऑफ एक्स स्क्वेयर माइनस 7x प्लस 11 with respect to x. हाँ, I is equal to integration of 4 divided by inner square root of x square minus 7x plus 11 with respect to x. टाइप तर का आला? हाँ, थर्ड टर्म. कस काय? हे तुमचं सब तेच मेथड चालू होतं, तेच असेल आता प्रॉब्लेम. बरोबर आहे ना?
का नाही? हा मग कशामुळं? हे प्रत्येक वेळेस म्हणत राहा, कारण ते कसं आहे म्हणल्यामुळे काय होतं ते स्ट्रॉंग होत असते सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तुम्ही जे काय कन्सिडर करताना मनातल्या मनात ठेवू नका. मनातल्या मनात ठेवल्यानंतर कधी विरुद्ध होऊन जाईल सांगता येत नाही. बोलून दाखवत राहा, एक्सप्रेस करत राहा. ठीक आहे, 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ हा चा होल, म्हणत राहा. माहित असलं तरी काय करायचं, म्हणायचं, जेणेकरून तुम्हाला काय येईल लक्षात. 49 डिवाइड बाय 4. बरं ओके, गंमत म्हणून ना 4 4 कापू का? नको, चल हा ठीक आहे, नाही तर पोट्टे म्हणतील मास्तर काय गैरी आहे. चलो, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 4 डिवाइडेड बाय काय करायचं रे, इनर स्क्वेअर रूट ऑफ हा एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 49 डिवाइड बाय 4 मायनस 49 डिवाइड बाय 4 प्लस 11 डिवाइड बाय काहीच नाही म्हणजे किती रे, काहीच नाही म्हणजे किती 1. 4 कॉमन काढा. हा पहिल्यासाठी परफेक्ट स्क्वेअर कोण सांगते, थँक्यू. एक्स मायनस 7 बाय 2 चा स्क्वेअर. इथे चेक करा, 11 चौक 44, 5 बाय 4 विथ रिस्पेक्ट टू dx. आलं? मग आता याला काय करायचं, पुट. काय पुटअप करायचं रे, तसं पुट सुद्धा करायची गरज नाही. बरं मी पुट करतो तरी बी. पुट टी इज इक्वल टू एक्स मायनस 7 बाय 2 डिफरेंशिएट अबव इक्वेशन रिस्पेक्ट टू dt बाय dx इज इक्वल टू 1. तर dt इज इक्वल टू dx. मग I इज इक्वल टू काय होईल रे, I इज इक्वल टू 4 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इनर स्क्वेअर रूट ऑफ टी स्क्वेअर मायनस रूट 5 बाय 2 चा स्क्वेअर. करेक्ट आहे का, विथ रिस्पेक्ट टू टी. प्रत्येक वेळेस मायनस एरिया का रे, आलतं का? हा मग काय अडचण आहे ना. पुन्हा असं वाटायचं तुम्हाला सर इथं प्रत्येक वेळेस मायनस येते. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, व्हेरिएबल जर अगोदर असेल तर लॉग मध्येच येते, आणि व्हेरिएबल जर नंतर असेल तर बस एक्स स्क्वेअर मायनस रूट 5 बाय 2. अरे फॉर्म्युला लिहायचा आहे गदड्यानं आपल्याला, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ x plus inner square root of x square minus a square plus c. I is equal to 4 into काय log हा t plus inner square root of t square minus root 5 by 2 चा स्क्वेअर प्लस c. मग t ची व्हॅल्यू t ला लॉग ऑफ हा टी ची व्हॅल्यू किती रे, एक्स मायनस 7 बाय 2 प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस 7 बाय 2 चा स्क्वेअर मायनस 5 बाय 4 आणि प्लस इज इक्वल टू 4 इंटू लॉग ऑफ एक्स मायनस 7 बाय 2 प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ. फायनली काय करायचं माहिती आहे, जे डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन आहे तेच लिहून टाकायचं, एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 11 प्लस सी. समझ में आया? चलो इजी है. फर्स्ट टर्म का स्क्वायर एक्स स्क्वायर माइनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म 2 इंटू एक्स इंटू 7/2 में 2 कैंसिल तो 7x प्लस 7/2 का स्क्वायर मतलब 49 डिवाइड बाय 4 और उसमें माइनस 5/4. तो उसके बाद कैलकुलेशन. ठीक है. काला ठीक आहे. नेक्स्ट चेक करा, जेव्हा प्रॉब्लेम कळायला चालू झाले प्रॉब्लेम फास्ट व्हायलेत का नाही, लई फास्ट होतात. ठीक आहे. चलो इंटिग्रेशन I इज इक्वल टू हा 7 डिवाइडेड बाय इनर स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. येते रजनीकांत स्पीड
I is equal to integration of 7 divided by inner square root of x square minus x plus 1 with respect to x. क्या हुआ बोलो बोलो. थर्ड टर्म इज इक्वल टू काय रे फॉर्म्युला 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x चा स्क्वेअर 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x किती रे 1 किती आलं 1/4 7 divided by inner square root of काय रे x square minus x plus 1/4 minus 1/4 plus 1 with respect to x. कॅल्क्युलेशन थोडंसं मी फास्ट करायलो असं वाटायलंय बट मला असं वाटतं तुमची स्पीड माझी स्पीड मॅच झाली थोडीशी. आता मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं एकदा जर स्पीड मॅच झाली तर मग आपण काय करू शकतो खूप फास्ट कॅल्क्युलेशन करू शकतो. काय रे x minus 1/2 चा स्क्वेअर हे -4/1/4 आणि +1 इथं काय म्हणजे 1 डिनॉमिनेटर मध्ये 4 4 1 4 प्लस 3/4 विथ रिस्पेक्ट टू x. काय पुटअप करायचं रे पुट t इज इक्वल टू काय रे x minus 1/2 डिफरेंशिएट अब डिफरेंशिएट अब विथ रिस्पेक्ट टू x dt by dx इज इक्वल टू काय तर 1. तर dt ची व्हॅल्यू काय असते dx. मग नवीन इंटिग्रेशन काय येत असते I इज इक्वल टू 7 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इनर स्क्वेअर रूट ऑफ t स्क्वेअर प्लस √3 डिवाइडेड बाय 2 चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू मग इथं काय रे फॉर्म्युला कोणता वापरायचा ते ब्लू कलर मध्ये लिहिलं इंटिग्रेशन ऑफ इनर स्क्वेअर रूट ऑफ व्हेरिएबल चा स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस c. मग इथं I कोण आहे मग आता I ची व्हॅल्यू काय येईल रे हे 7 ला 7 आता सांगा मला लॉग ऑफ काय t प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ म्हणा t स्क्वेअर प्लस √3/2 चा स्क्वेअर प्लस c. काय करायचं t ची व्हॅल्यू t ला देऊन टाकायची. मग काय लॉग ऑफ किती येईल रे x मायनस म्हणा ना बे 1/2 प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ काय x मायनस 1/2 चा स्क्वेअर प्लस √3/2 चा स्क्वेअर म्हणजे किती येते 3/4 प्लस c. मग फायनल आन्सर कोण सांगतोय 7 इंटू लॉग ऑफ काय रे x मायनस 1/2 प्लस जे प्रॉब्लेम दिले डिनॉमिनेटर मध्ये तेच लिहायचं x स्क्वेअर मायनस x प्लस 1 प्लस c. हो गया तुम्हारा ठीक आहे. चेक करा आता कसं वाटायला रे झाले अजून किती टाइप राहिलेत 3 5वा आहे ना 8. तुमची इच्छा असेल तर 9-10 करू. फक्त मला एवढंच म्हणायचं ते इंटिग्रेशन कसं आहे ते एक थिअरी आहे प्लसिबो इफेक्ट. कोणता इफेक्ट कुठं लिहू जागा प्लासिबो इफेक्ट काय ते सांगतो तुम्हाला. हे लय महत्वाचे बरं का प्लासिबो इफेक्ट. तुम्ही वाटलं तर काय करायचं गुगलवर सर्च करू शकताय प्लासिबो इफेक्ट. हे प्लासिबो इफेक्ट म्हणजे काय असं माहिती का जशी तुमची फिलिंग होत असते ना तसे ते भासत असते. एखादी गोष्ट जर इझी वाटली ना तर ती इझी इझीच होत जाते आणि एखादी गोष्ट तुम्हाला अवघड वाटायला चालवली ती अवघड वाटत जाते. कळलं वाटते बरं ऍक्च्युअली असते का नाही. आता पोरांना उगाच वाटते इंटिग्रेशन अवघड आहे बरं अवघड आहे का नाही. का तसं वाटतंय कारण त्यांना तसं फील करून दिले कोणतरी. त्यांना काय केले ते कोणतरी फील करून दिले. काय फील करून दिले की इंटिग्रेशन अवघड असतंय. प्लासिबो इफेक्ट मुळे काय होलंय त्यांना एकदा नाही 100 वेळेस सांगालो मी त्यांना काय की अवघड आहे अवघड आहे अवघड आहे. तर काय वाटतं रे आपल्याला बी अवघड वाटतंय. पण मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून काय म्हणतो रे इंटिग्रेशन कसं आहे इझी आहे इझी 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 वाटायला चालू केलं का नाही. भले पहिले 4 दिवस वाटलं नसेल बट आता वाटायला का नाही ऍट द एंड ऑफ इंटिग्रेशन तुम्हाला कसं वाटायला. हे प्लासिबो इफेक्ट आहे. म्हणजे तुम्ही कसा थिंक करता तुम्ही कसा विचार करता तसे तुमच्या बॉडीमध्ये हार्मोन्स क्रिएट होत असतात. कळलं. तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार करत असाल एखाद्या गोष्टीबद्दल तर तुमचे रिझल्ट सुद्धा काय येतात पॉझिटिव्ह येतात. आणि जर समजा निगेटिव्ह विचार करत असाल तर निगेटिव्ह. तुम्ही जर म्हणलं यार मॅथमॅटिक्स लय अवघड आहे काय लय अवघड आहे
काही वेळानंतर तुम्हाला खरंच सांगतो काही काही प्रॉब्लेम सोडवता येत नाहीत, कळलं का? मग ते खरंच अवघड वाटायला ते भीती बसून जाते, बरोबर आहे. बट तुम्ही जर तेच गोष्ट इझी आहे म्हणून जर प्रॅक्टिस करत गेलात तर काय होईल रे, हा ठीक आहे पहिल्या दमात येणार नाही, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये येणार नाही, सेकंड अटेम्प्ट मध्ये येणार नाही, बट तुम्ही जर तुझी येतेच म्हणून जर करत बसलो तर काय होईल रे, डेफिनेटली येते का नाही. मग प्रॉब्लेम काय माहिती का मॅक्सिमम स्टुडंटचा, की टीचर काय सांगतात माहिती का, मॅथमॅटिक्सची ट्युशन लावावी लागते, का बर, मॅथमॅटिक्स अवघड आणि त्याच्यात इंटिग्रेशन तर खूपच अवघड आहे. मग एकदा नाही त्याने कमीत कमी जितक्यांदा क्लास घेत असताना तेच ते वाक्य बोलत असतात. मग काही पोरांच्या डोक्यामध्ये बसत असते काय, की इंटिग्रेशन अवघड, ह्याला म्हणतात प्लासिबो इफेक्ट, कळते? म्हणजे अवघड आहे बरं ऍक्च्युअल मध्ये आहे का नाही, बट ते अवघड कशामुळे वाटायला त्यांना, मग त्याला धमक्या दिलेल्या असतात, एवढे फॉर्म्युले पाठ केले तर तुम्हाला काय येते, इंटिग्रेशन येते. मग ते पोरं इंटिग्रेशन सोडवायला जाईनच गेलेत, ते काय करायलेत, फॉर्म्युले पाठ करायलेत. बरं फॉर्म्युले पाठ केले कुठं वापरायचे ते बी कळा ना, पुन्हा पाठ झाले तर काही काही लेकरांतर फॉर्म्युले पाठ बी झाले, बट ती मेथड निघून गेली ना, तर ते आता पोराला माहित नाही की हा फॉर्म्युला वापरायचा कुठे, कळलं? त्यामुळं ना मी काय करत असतो, टाईप समजवतो, फॉर्म्युले कोणते वापरणार तेही सांगतो, आणि ऍक्च्युअली ते फॉर्म्युले बघितलेत आपण, ठीक आहे, तर ते कसं यूज करते ते सांगतो. म्हणजे त्यामुळे तुमचा इंटिग्रेशन भीती निघून जाते. आधी तसं चार्ट टोपलं भरून देत नाही, कळतं? त्याचं रिझन एवढंच आहे की प्लॉसिबो इफेक्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही एखाद्याबद्दल जर चांगलं फील करत असाल ना तर ते चांगलंच वाटतं, किती बी काही बी करू द्या त्यांना, ते चांगलंच वाटतंय. आणि जर समजा एखाद्याबद्दल जर मी निगेटिव्हिटी पसरवली, आता समजा सांगितलं की मी आलो आणि तुमचं कॉलेजमध्ये कोणीच फ्रेंड नाही समजा, आणि मी आलो आणि तुम्ही आणि मी फर्स्ट टाइम भेटायला, आणि मी सांगितलं तुम्हाला अरे XYZ टीचर ना लई खराब आहे, मास्तर काय लई खराब आहे, तर किती बी चांगलं सांगितलं तर आपण ऐकत असतो का रे, नाही, का बर, कारण आपल्या मित्रांनी काय सांगितले, ते मास्तर खराब आहे, तर आपल्या माइंड मध्ये काय चालतंय, ह्याचं काय ऐकायचंय, भले त्यानं तुमच्या फायद्यासाठी किती बी चांगलं सांगा, ते ऐकते का त्यानं, नाही. कारण आपल्या मित्राचा जो इम्पॅक्ट असतो ना पहिल्यांदा, आणि समजा असं झालं फर्स्ट इयरला असताना सेकंड इयरचे एक टीचर आहे त्याच्याबद्दल उगाच लोक सांगत असतात एल ए मास्तर खराब आहे, एल ए मास्तर खराब आहे, फर्स्ट इयर पासून अख्खा फर्स्ट इयर काय ऐकलं त्या मास्तर बद्दल, खराब आहे. ऍक्च्युअली त्याने किती बी भारी शिकवलं, किती भारी शिकवलं तर आपल्या माइंड मध्ये काय बसलेलं असते, खराब आहे. त्यामुळे त्याचं ऐकत सुद्धा नाही आपण, लक्ष सुद्धा देत नाही, निग्लेक्ट करतो. ह्याला म्हणतात प्लासिबो इफेक्ट. म्हणजे ऍक्च्युअली आहे का नाही ते बघत नाही, फक्त आपल्या मनाचे भ्रम निर्माण करतो, त्याला काय म्हणायचं, प्लासिबो इफेक्ट. आणि सेम इंटिग्रेशनच्या बाबतीत स्टुडंटच्या मनामध्ये काय झालंय, हा इफेक्ट क्रिएट करण्यात आलाय की इंटिग्रेशन अवघड आहे. मग लेकरांना काय वाटते, खरंच इंटिग्रेशन अवघड आहे. बरं इंटिग्रेशन अवघड आहे करे ना, जर इंटिग्रेशन अवघड राहिला असता तुमच्या सिलेबसला ठेवला असता का, ठेवलाच नसता. काही सांगते तू, इंटिग्रेशन ऑफ काय, हा 3 डिवायडेड बाय इन अ स्क्वेअर रूट ऑफ काय एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, कॅल्क्युलेट करता, ठीक आहे. तर हे तुम्ही करायचं इथं बसल्या बसल्या. जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्टुडंट पर्यंत शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.